नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तयार करणार आहोत किचन टॉवेल, जो तुम्ही किचनमध्ये आणि बाथरूममध्ये वापरू शकतात। त्याच्यासाठी मी हे 2 रुमाल घेतलेले आहेत। मार्केटमध्ये असे रुमाल 15-20 रुपयाला मिळत असतील। आता इथे मी 2 पद्धती तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिली पद्धत बघूया। त्याच्यासाठी मी हा चौकोनी पीस घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही घरातला कापड घेऊ शकतात। 5 बाय 5 इंचचा आहे। त्यानंतर ही पट्टी घेतलेली आहे, ती सुद्धा 5 इंच लांबी आणि 1.5 इंच रुंदीची घेतलेली आहे लूप्स बनवण्यासाठी। हे असे आपल्याला 5 बाय 5 इंचचे 2 पीस लागणार आहेत। त्यानंतर आता हे एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि इथे 3 बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे। अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन इथे तुम्ही घ्यायचं आहे आणि तिथे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे शिवून घ्यायचं आहे। खाली अर्धा इंच ओपन ठेवलं तरी चालेल। आणि आता इथे एवढं मार्जिन सोडून द्यायचं आहे, तिथे शिलाई घ्यायची नाही। त्यानंतर लूप्स बघा कसा बनवायचा। पहिल्यांदा सेंटरमध्ये फोल्ड करून नख मारायचा आहे। नंतर त्या सेंटर लाईनपर्यंत बाजूचे काठ जे आहेत ते फोल्ड करायचे आणि समोरच्या बाजूचे सुद्धा सेंटर लाईनपर्यंत फोल्ड करून परत एक डबल फोल्ड करून इथे सिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हा लूप्स तयार करायचा आहे। आता इथे मी सिलाई मारून घेणार आहे। ते सिलाई मारून घेण्याच्या आधी कुठलाही एक पीस घ्यायचा आहे आणि याचं सेंटर पॉईंट काढायचा आहे। आता 5 इंचाचं निम्मे इथे केलं तर 2.5 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे आणि ह्या सरळ बाजूवर इथे हा लूप्स जोडून घ्यायचा आहे। इथे लक्षात ठेवायचं, सरळ बाजूवर इथे हा लूप्स ठेवायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे सेंटरमध्ये ठेवून। त्याच्यानंतर दुसरा जो पीस आहे तो याच्यावर ठेवायचा आहे। सरळ बाजू आतल्या बाजूला राहील आणि समोर आपल्याला उलट बाजू दिसेल ह्या पद्धतीने ठेवून मग इथे मार्किंग केले त्याप्रमाणे इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे मी सिलाई मारते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता इथे बघा, इथेपर्यंतच मी सिलाई मारलेली आहे। खाली अर्धा इंच सोडलेलं आहे ते काठ फोल्ड करण्यासाठी खालच्या बाजूचे। आता कॉर्नरला कट देऊन हे असं उलटून घेतलेलं आहे आणि ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। हे आता तयार झाल्यानंतर रुमाल बघा कसा तयार करायचा आहे। इथून ह्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत, इथे ह्या अशा, इकडून ही अशी आणि मग मध्ये छोट्या छोट्या अशा तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे ह्या प्लेट्स घेऊ शकतात। फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, इथे जेवढा कापड मावेल त्याप्रमाणे इथे ह्या प्लेट्स ॲडजस्ट करायच्या आहेत आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे प्लेट्स घेऊन आणि मग हा जो रुमाल आहे तो ह्या वरच्या कापडामध्ये टाकायचा आहे। साधारण 1 इंच किंवा पाऊण इंच किंवा 1.5 इंच एवढं आतल्या बाजूला तुम्ही हा रुमाल टाकायचा आहे आणि मग आता इथे हे काठ फोल्ड करून इथे शिवायचे आहेत। खाली जे काठ होते ते धागे लॉक करण्यासाठी आतल्या बाजूला फोल्ड करायचे आहेत। खालचे सुद्धा व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड होत आहेत की नाही ते चेक करायचं आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे। आता इथे मी हे काठ फोल्ड करून आतमध्ये सिलाई घेत आहे आणि अशा पद्धतीने हा तुमचा किचन टॉवेल तयार झालेला आहे। आता आपण दुसरी एक पद्धत बघणार आहोत आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली तर। आता हा सिंगल हँकी झालेला आहे तयार। आता इथे हे 2 रुमाल घ्यायचे आहेत आणि ह्याचीसुद्धा सेम पहिल्या पद्धतीने जसं आपण प्लेट्स घेतल्या होत्या त्या पद्धतीने इथे ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि सिलाई मारून घ्यायची आहे। दुसऱ्या रुमालाला सुद्धा हे असंच करायचं आहे। हे असं करून झाल्यानंतर आता बघा काय करायचं, दुसरा एक कापड घ्यायचा आहे। इथे मी शर्टचा कापड घेतलेला होता, जुन्या शर्टचा। आता त्याची लांबी मी घेतलेली आहे 24 इंच आणि रुंदीला हा घेतलेला आहे 6.5 इंच। अशा पद्धतीचा हा कापड घेतलेला आहे आणि लूप्स बनवण्यासाठी सेम पहिला जसा जे मार्जिन घेतलं त्या पद्धतीने आणि सेम त्याच पद्धतीने इथे हा असा लूप्स तयार करायचा आहे। सेंटरमध्ये फोल्ड करायचा आहे। नख मारून घेतल्यानंतर परत जे काठ आहेत ते सेंटरमध्ये दोन्ही बाजूचे फोल्ड करायचे आणि नंतर मग परत एकदा फोल्ड करून इथे सिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीचा हा लूप्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा कापड आता परत एकदा सेंटरमध्ये फोल्ड करून व्यवस्थित दोन्ही काठ एकत्र करून मग इथे सेंटर लाईन तुम्हाला इथे दिसत असेल तिथे हे कट करून घ्यायचं आहे। असे 2 पीस तयार केलेले आहेत। त्यानंतर आता काय करायचं आहे, हे काठ जे आहेत ते हे असे फोल्ड करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूचे
उलट बाजूकडे हे काठ फोल्ड करायचे आहेत. डबल फोल्ड करा किंवा सिंगल फोल्ड केला तरी चालेल. आता मी इथे सिंगल फोल्डमध्येच हे काठ उलट बाजूच्या दिशेने फोल्ड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता ह्या सरळ बाजूवर, ही जी सरळ बाजू आहे त्याच्यावर हा दुसरा पीस ठेवायचा आहे. उलट बाजू आपल्याला समोर दिसेल आणि इथे शिवून घ्यायचा आहे. कपड्याच्या ज्या दोन्ही सरळ बाजू आहेत ते एकमेकांसमोर ठेवलेल्या होत्या आणि मग शिवून घेतलेलं आहे आणि आता हे उलटून सरळ बाजूने करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे बघा, हे जे आपण दोन्ही रुमाल तयार केलेले आहेत प्लीट्स घेऊन, ते इथे आतमध्ये टाकायचे आहेत. असे 1 ते 1.5 इंच आतमध्ये टाकायचे आहेत आणि परत इथे एकदा सिलाई घ्यायची आहे. आता इथे काठ आपण आधीच फोल्ड केलेले होते पट्टीचे, म्हणून इथे आपल्याला फोल्ड न करता फक्त आतमध्ये हा रुमाल असा टाकायचा आहे आणि फक्त वरून एक सिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला इथे सिलाई घ्यायच्या आहेत. आता मी इथे सिलाई मारत आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा, कारण तुम्ही जे लाईक करतात त्याच्यामुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करण्यास प्रोत्साहन मिळत असते, म्हणून प्लीज लाईक करा. आता बघा इथे मी हे दोन्ही बाजूला जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आता ही 1 इंचची वेल्क्रो पट्टी घेतलेली आहे आणि सेंटरमध्ये ह्या उलट बाजूला इथे ठेवून हे शिवून घ्यायचं आहे. रुमालाच्या उलट बाजूला इथे सेंटरमध्ये ठेवून शिवून घ्यायचं आहे. आता बघा इथे मी हे शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, हे व्यवस्थित सेंटरमध्ये फोल्ड करून इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला जो लूप्स तयार केलेला होता तो जोडायचा आहे. आता बघा इथे ह्या अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. मी तुम्हाला इथे जोडून दाखवते. आता इथे हे काठ जे आहेत ते फोल्ड करून मग इथे जोडायचे आहेत, इथे अशा पद्धतीने. त्यानंतर मग ही पट्टी अशी घेतली आणि ह्या जिथे आपण जोडलेलं आहे त्याच पट्टीवर ठेवायची आहे ही दुसरी पट्टी आणि इथे शिवून घ्यायची आहे. सिलाई पॅक करून 2-3 सिलाई मारून इथे हे पॅक केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा किचन टॉवेल तयार झालेला आहे. मी इथे तुम्हाला 2 पद्धती दाखवल्या आहेत. तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. आता बघा हे वेल्क्रो लावण्याचं कारण, तुम्ही जर एखाद्या रॉडला हा रुमाल ठेवत असाल तर मग ह्या वेल्क्रोमुळे तो एका ठिकाणी व्यवस्थित सेट राहतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.